नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आयुष्मान भव या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आयुष नोनी D+ आणि आयुष नोनी ऑर्थो प्लस हे नेमकं काय आहे आणि नेमकं तुम्हाला ते कशा प्रकारे लाभदायक ठरू शकतं? तुम्हाला आतापर्यंत कुठलेही आजार झालेत आणि त्याच्यावरती उपचार घेताय, पण तुम्हाला तुमची हेल्थ चांगली ठेवायची, किंवा तुम्हाला आजार झाले नाहीयेत आणि तरी सुद्धा तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून हे आजार होऊच द्यायचे नाहीत, हे सगळं तुमच्या हातात आहे. कारण आज तुमचं जीवन, तुमची बदलती जीवनशैली, जेवणाच्या झोपेच्या वेळा या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलल्यात, परंतु तुमचं आयुष्य, तुमचं जीवन हेल्दी करण्याकरता आम्ही हे उपचार किंवा हे उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहेत. ते नेमकं काय आहे, हे नोनी नेमकं काय आहे, ते कुठे उगतं, त्याचे उपाय काय आहेत, त्याचे तुम्हाला लाभ कशा प्रकारे होऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या आजारांवरती त्याचा खूप चांगला परिणाम दिसलेला आहे, या संपूर्ण अनुषंगाने आपली चर्चा आणि आजचं हे मार्गदर्शन असणार आहे. ते आपण सगळं समजून घेण्याकरता आपल्यासोबत आता डॉक्टर आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर लीना बोरुडे. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर लीना. त्या स्वतः पुण्याला गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करतात. त्या BA MS आहेत आणि आयुर्वेद, पंचकर्म या सगळ्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. अनेक आजारांवरती आतापर्यंत त्यांनी उपचार केलेले आहेत आणि त्याचबरोबर आयुष नोनी या संदर्भातही आज ते आपल्याशी चर्चा करणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्याआधी डॉक्टर, मला वाटतं जसं मी आता प्रेक्षकांना सुरुवातीला म्हटलं की हे नोनी नेमकं काय आहे, त्याचं उगम कुठे होतं, ते कशा प्रकारे उगतं, एकूणच ही प्रोसेस काय आहे ती थोडी प्रेक्षकांना समजावी, म्हणजे त्यांना कळेल हे किती लाभदायक असू शकतं. तर त्याकरता आपण थेट मला वाटतं फार्ममध्ये जाऊया आणि तिथूनच हे सगळं समजून घेऊया. चला तर डॉक्टर, फायनली आपण फार्ममध्ये आलेलो आहे. प्रेक्षकांना आपण सांगतोय की हे फळ जे नोनी आहे ते नेमकं कसं आहे ते आपल्याला त्यांना दाखवायचं आहे. आणि इथे आहेत ही फळं, ती आपण त्यांना दाखवू शकतो आणि कशा प्रकारे इथे कल्टिवेट होत आहेत आणि काय नेमकं केलं जातं यांच्याबरोबर, आणि मग फायनल प्रोडक्ट जे आहे ते आपण त्यांना देत असतो. त्यामुळे आपल्याला त्यांना सांगणं गरजेचं आहे की ते फळ नेमकं कशा प्रकारे बनतं. अगदी बरोबर. आता आपण ह्या शेतात आलेलो आहे जिथे नोनीचं उत्पादन केलं जात आहे. अतिशय सुंदर अशी ही नोनीची झाडं आहेत आणि हे लागलेलीच आहेत फळं. हो, फळं इथे लागलेली आहेत. एक पूर्ण मोठं झालेलं असं पक्व फळ मी तुम्हाला दाखवते. आपले जे प्रोडक्ट्स आहेत, आयुष नोनी आहे, D+ आहे आणि ऑर्थो प्लस, याच्यामध्ये नेमकं जेव्हा आपण फायनल प्रोडक्ट आज प्रेक्षकांना सांगतोय तुम्ही बिनधास्त घ्या, तर त्याच्यामध्ये या फळाचा नेमका रोल काय आहे प्रत्येकी? कसं आहे, आता आपण मी आधी म्हटलं तसं याच्यात 150 न्यूट्रासिटिकल्स आहेत. यात वेगळे वेगळे विटामिन्स आहेत. विटामिन A आहे, E आहे, B12 आहे, विटामिन C आहे. म्हणजे सगळ्या ज्या विटामिनचा भंडार आहे असं हे फळ आहे. त्याचबरोबरीने याच्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे, डिकॅन्थल म्हणून जे अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी याची आहे ती याच्यात आहे. त्याचबरोबरीने याची अँटी इन्फ्लेमेटरी ही सुद्धा ऍक्शन आहे. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इम्युनोमॉड्युलेटर आहे. तर इम्युनोमॉड्युलेटर असल्यामुळे तुमची इम्युनिटी, व्याधी प्रतिकार शक्ती एनहान्स होण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणूनच आपले जे ते काही 3 प्रॉडक्ट आहे त्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याचा वापर केलेला आहे. तर त्याच्याबरोबर आणखीन काही इन्ग्रेडियंट्स टाकून त्याची आपण एक छान असं कंपोजिशन तयार केलेलं आहे. जर आपलं जे पहिलं प्रॉडक्ट आहे आयुष नोनी G, ते जे इम्युनिटी बुस्टिंगसाठी आपण मेनली वापरतो. तर त्याच्यात याची जी प्रॉपर्टी आहे अँटीऑक्सिडंट, त्याचा आपण खूप चांगला उपयोग करतोय. त्याचबरोबरीने याच्यामध्ये एक तत्व आहे 09 म्हणून. तर ते काय करतं, तर ते प्रत्येक सेलचं रिज्युविनेशन करण्यासाठी, रिपेअरिंग करण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणूनच अँटीऑक्सिडंट ही प्रॉपर्टी आपल्याला त्या प्रॉडक्टमध्ये खूप चांगलं काम करते आणि आपल्या इम्युनिटीमध्ये याचा छान फायदा होतो. म्हणजे वारंवार होणारे सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत किंवा ऋतू बदलामुळे होणारे आजार आहेत, कॉमन फ्लू सारखे आजार आहेत, तर त्यामध्ये मग याचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येतो की ते आजार आपल्याला वाढताना दिसत नाही. त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती हळूहळू कमी होत जाते याच्या नियमित सेवनाने. म्हणजे जर का आपण बघितलं तर एवढंच एक खरं तर फळ आहे. म्हणजे आपण प्रेक्षकांना दाखवलं तर अगदी छोटंसं फळ, तेव्हापासून हे फायनल आपलं प्रोडक्ट जे फळ आहे ते वापरून आपण हे सगळे प्रोडक्ट तयार करतो. आणि या एवढ्याशा फळाचे एवढे सारे मेडिसिनल गुणधर्म आहेत आणि त्या सगळ्यामध्ये आपण इतरही काही प्रॉपर्टीजचा वापर करून आपले जे हे 3 प्रोडक्ट्स आहेत ते बनवलेले आहेत. आणि आपण जसं सांगितलं तसं की प्रेक्षकांना आपण सांगितलं होतं की आपण त्यांना हे दाखवू की कशा प्रकारे हे ऍक्च्युली उगतं आणि एक्झॅक्टली कुठलं फळ आपण त्याच्यात वापरतोय, तर तेही आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टींचं एक कंपोजिशन करून हे 3 प्रोडक्ट्स आपण बनवलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर जसं म्हणाला तसं निर्धास्तपणे वय वर्ष 2च्या पुढच्या सगळ्या लोकांनी हे घ्यायला हरकत नाही, याचं सेवन करायला नक्कीच हरकत. तर मला वाटतं आपण समजून घेतलं, आपण पाहिलं नेमकं की कशा प्रकारे इथे ही सगळी प्रोसेस होते. तुम्ही स्वतः हे आता प्रेक्षकांना समजावून सांगालच, परंतु त्या अनुषंगाने म्हणून मला सगळ्यात प्रथम तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की जसं मी म्हटलं की आजची जीवनशैली सगळी पूर्णपणे बदललेली आहे आणि मग आपण दोष देतो ते म्हणजे आता हे आजारच वाढलेत, आता काय तर व्हायरसेसच नवीन येत आहेत. परंतु खरोखर आपली एक जनरल इम्युनिटी राखण्याकरता आयुष नोनी असेल किंवा एकूणच कशा प्रकारे उपाय आपण करू शकतो किंवा काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो या अनुषंगाने काय सांगा?
तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे की सध्या वेगळे वेगळे व्हायरसेस आहेत, बदललेलं वातावरण आहे, बदललेली जीवनशैली आहे. या सगळ्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, कोणताही आजार झाला की घ्या मेडिसिन, तेवढ्यापुरतं तात्पुरतं काहीतरी मेडिसिन घेण्यात येतं. जसं सर्दी झाली की सेट्रिझिन घ्या, एव्हिल घ्या, असं काहीतरी करण्यात येतं आणि तात्पुरता तो आजार तिथल्या तिथे दाबला जातो. पण त्याचा वाईट परिणाम तुमच्या इम्युनिटीवर होत असतो. मग इम्युनिटी म्हणजे काय, तर तुमची व्याधी प्रतिकार क्षमता. व्याधी प्रतिकार क्षमत्व हे आपल्याला आपल्या आईवडिलांपासून येतं, त्याचबरोबर ते आपल्याला पुढे पूर्ण आयुष्यभर मेंटेनही करायला लागतं. ही अगदी एका दिवसात येणारी गोष्ट अजिबात नाही आहे. याचा संपूर्ण परिणाम हा तुमच्या संपूर्ण शरीरावर होत असतो आणि त्याच्याने तुमचं जे शरीर बनत असतं त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कुठले आजार होतील किंवा नाही होणार. आणि येणाऱ्या कोणत्याही व्हायरस असू दे किंवा कुठलाही आजार असू दे, त्याला तुमचं शरीर कसं सामोरं जाईल हे पूर्णपणे त्या व्याधी प्रतिकार क्षमतेवर अवलंबून असतं. तर हे व्याधी प्रतिकार क्षमत्व म्हणजे नेमकं काय आणि ते आपण कसं वाढवू शकतो याबद्दल मी जरा आता तुम्हाला सांगते. तर मुळात आपलं प्रकृती काय आहे, आयुर्वेदानुसार आपण बघितलं तर आपल्याला वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात आणि त्यानुसार प्रत्येकाची एक प्रकृती बनलेली असते. तर आपण आपल्या प्रकृतीनुसार असणारा आपल्याला लाभदायी ठरणारा आहार विहार घेतला, तसं आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या पालन केली, ऋतुचर्या पालन केलं तर तुमची इम्युनिटी नक्कीच वाढते. त्याचबरोबर आयुष नोनी सारखे जे आपल्याला औषधं उपलब्ध आहेत, खरं तर याला औषध न म्हणता आपण याला फूड सप्लिमेंट म्हणू शकतो, कारण आहारातूनच जे घटक मिळायला हवे ते याच्या मार्फत आपल्याला मिळत आहेत. तर हे ह्यासारख्या पदार्थांमुळे आपण आपली इम्युनिटी नक्कीच वाढवू शकतो. तर डॉक्टर, आपण आताच बघितलं की कशा प्रकारे यांचा अनुभव होता, परंतु असे असंख्य कॉलर्स आता आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांनाही त्यांच्या समस्या आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांचे प्रश्न समजून घेऊया. बोला, तुमचा काय प्रश्न आहे, काय समस्या आहे, तुम्ही कुठून बोलताय, काय नाव आहे तुमचं, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी इथं सांगली जिल्ह्यातून बोलत आहे. बोला. मॅम, माझ्या वडिलांना आता 4 वर्षापासून मधुमेह आहे मॅम, आणि त्यांना गोळ्या पण चालू आहेत. बर. हा, आपण जे आता दाखवतात ना टीव्ही मध्ये आयुष नोनी, यांच्याकडून काय फरक पडेल का त्यांना, असं माझा प्रश्न होता. नक्की नक्की, काय सांगाल डॉक्टर? तुमच्या वडिलांना 4 वर्षापासून डायबेटीस आहेत असं तुम्ही म्हणालात, तर आपण त्यांना आयुष नोनी नक्कीच सुरू करू शकतो. तुमचे जे आत्ता औषधं चालू आहेत त्याबरोबरीने तुम्ही हे घ्यायचं आहे, पण त्याचबरोबर तुमचं डाएट कंट्रोलही तुम्हाला ठेवायला लागणार आहे. आणि वडिलांचं वय किती आहे आत्ता? मॅडम, वडिलांचं वय म्हणजे आता ओव्हर आहे. सॉरी, मॅम 45च्या ओव्हर आहे मॅम. अच्छा, हां, म्हणजे ठीक आहे, आता मिडल एजमध्येच आहेत. तर आता तुम्ही हे जर सुरू केलं तर पुढे जाऊन डायबेटीस जास्त प्रमाणात वाढणं आणि गोळीतून नंतर इन्शुलिन घ्यायला लागणं हे आपण जरा कुठेतरी प्रिव्हेंट करू शकतो. तर आयुष नोनी D+ हे तुम्ही नक्कीच सुरू करा. आणि त्याचबरोबर डाएट कंट्रोल आणि तुमच्या गोळ्या ह्या चालू ठेवा आणि नंतर त्यात आपल्याला कसा बदल करता येईल हे आपण बघूयात. आणि कमीत कमी 3 ते 6 महिने हे तुम्हाला घ्यायला लागणार आहे, तरच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील. नक्की, धन्यवाद. जसं आपण म्हटलं, जसं की असे असंख्य प्रश्न असतात, लोकांच्या मनात शंकाही असतात, त्यामुळे आपण त्यांच्या शंकांचं इथेच निरसन करतो. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण विषयाकडे येताना, जसं तुम्ही म्हणालात की एक जनरलाइज इम्युनिटी प्रत्येक माणसाची असते आणि ती आपल्याला राखायला लागते, आणि त्याकरता आपल्याला जे करायला पाहिजे ते बरेचसे जण करत नाहीत. तर मग अशा प्रकारे ही आयुष नोनी सारखी सप्लिमेंट्स घेऊन आपण एक हेल्दी आयुष्य किंवा आजार होऊ नयेत याकडे जाऊ शकतो. नक्कीच जाऊ शकतो, कारण तुम्ही बघाल तर आयुष नोनीमध्ये फक्त नोनी हे एकच घटक नाहीये, तर त्याबरोबर त्यांनी आणखीन त्याला जोड दिली आहे अश्वगंधा, गुडूची, शतावरी, कपिकच्चू असे काही आयुर्वेदिक मेडिसिन्स पण त्यात आहे, ज्याचा खूप चांगला उपयोग तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी होतो. कारण या प्रत्येक घटकाचं वेगळं असं काम आहे जे आपल्या शरीरात घडतं. जसं अश्वगंधा हे वयस्थापन आहे, त्याचबरोबर हे तुमच्या धातूंची झीज भरून काढतं आणि धातूंचं पोषण करतं. त्याच बरोबरीने गुडूची आहे, एक कटू असं रसायन आहे, हे रसायन म्हणून काम करतं. ते तुमच्या लिव्हरची क्षमता सुधारतं. त्याचबरोबर त्यात शतावरी आहे, शतावरी तर एक जनरल टॉनिक म्हणून वापरलं जातं. तुमचं मांसधातू वर्धक आहे, तसंच स्त्रियांमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे स्त्रियांची मैत्रीण आहे शतावरी असं म्हटलं तरी चालेल, कारण स्त्रियांच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, वयाच्या प्रत्येक टप्प्यात शतावरीचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येतो. त्याचबरोबर प्रेग्नंट
प्रेग्नन्सीमध्ये आणि आफ्टर डिलिव्हरी सुद्धा स्तन्यजन म्हणून शतावरीचा वापर केला जातो. तर हे असे खूप चांगले घटक त्यामध्ये आहेत. कपिकच्चू एक आहे ते असंच रसायन म्हणूनही ते वापरलं जातं आणि धातुवर्धक म्हणून त्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर हे असे सगळे घटक या नोनीबरोबर वापरल्यामुळे ते एक खूप चांगलं सप्लिमेंट झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची एकूणच इम्युनिटी वाढवण्यासाठी याचा खूप चांगला फायदा दिसून येणार आहे. नक्की. आणि जसं आज आपण म्हणतोय की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आहे, परंतु आयुष नोनी त्याचबरोबर आयुष नोनी D+ हे स्पेसिफिकली प्रोडक्ट सुद्धा आहे. तर ते जर असं आपण म्हटलं जर का की डायबिटीसचे पेशंट तुम्ही आता खूप बघत असाल, इतके सारे पेशंट येतात, तर त्या अनुषंगाने याच्याबद्दल काय सांगाल? D+ हे नेमकं कोणी घ्यावं आणि कशा प्रकारे? आयुष नोनी D+ हे जे आहे हे स्पेसिफिकली डायबिटीसच्या लोकांसाठी बनवलेलं आहे. आता आपण जर पाहिलं तर भारतात आज जवळजवळ 7 कोटीपेक्षा जास्त लोक हे डायबिटीसने ग्रस्त आहेत आणि आणखीन येत्या काही वर्षात तो आकडा 2, 3, 4 पटपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि हा कशाचा परिणाम आहे तर हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. म्हणजे वेळेवर जेवण न घेणे, उशिरापर्यंत जागरण करणे, सतत धकाधकीचं आयुष्य, नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमचा बिझनेस असेल त्या ठिकाणी असणारे प्रचंड स्ट्रेस, टेन्शन या सगळ्यामुळे डायबिटीस हा आजकाल घराघरात दिसून येत आहे. प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी व्यक्ती आपल्याला आज डायबिटीसची सापडत आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी आणि हे कशामुळे होत आहे तर मी म्हटलं तसं की वेळेवर जेवण न घेणे, उशिरापर्यंत जागरण होणे यामुळे त्यांना आहारातनं जे पोषण मूल्य योग्य ते मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि बाकीच्या इतर गोष्टींचा परिणाम म्हणून त्या अन्नाचं पचन नीट होत नाही आणि मग त्याच्यातनं आम, क्लेद, मेद दृष्टी होत जाते, कफ, मेद दृष्टी होत जाते आणि त्यातूनच पुढे आपल्याला डायबिटीस होताना दिसत आहे. तर जेव्हा हे डायबिटीससाठी जे असणारं D+, आयुष नोनी D+ हे जे औषध आहे, फूड सप्लिमेंट आहे, हे जर तुम्ही वापरलं तर त्याच्यात जे बाकीचेही त्यांनी घटक घातले आहेत, त्याच्यात जंबू आहे, मधुनाशिनी आहे, सप्तचक्र आहे, गुळवेल आहे, ह्या सगळ्या औषधांनी त्याची इफिकसी वाढत आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम खूप चांगला दिसून येत आहे. डायबिटीसमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होताना आपल्याला दिसत आहे. आता हे नोनी नेमकं कसं घ्यायचं, त्याचं सेवन कशा प्रकारे करायचं ते आपण नीट समजावून घेऊया. नोनी सुरू केल्यावर पहिले 3 दिवस सकाळी उठल्यावर एम्प्टी स्टमक आणि चहा नाश्ता घेण्यापूर्वी अर्धा तास 5 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यात डायल्यूट करून तुम्हाला घ्यायचंय. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील जेवणापूर्वी अर्धा तास 5 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यात डायल्यूट करून त्याचं सेवन करावं. पुढे 4थ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत आधीप्रमाणेच सकाळी उठल्यावर पण काही खाण्यापिण्यापूर्वी अर्धा तास 10 ml नोनी मिक्स तुम्हाला 100 ml पाण्यात डायल्यूट करून घ्यायचंय आणि संध्याकाळी देखील जेवणापूर्वी अर्धा तास 10 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यातून तुम्हाला घ्यायचं आहे. पुढे 7व्या दिवसापासून 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला सकाळी 15 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यातून आणि संध्याकाळी 15 ml नोनी 100 ml पाण्यात डायल्यूट करून घ्यायचं आहे. पुढे 6 ते 12 महिन्यांपर्यंत दिवसातून 2 वेळा नोनी घेतल्यास तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळू शकतील. त्याचप्रमाणे नोनी घेत असताना दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी पित राहणं आवश्यक आहे. डॉक्टर, आपण एकूणच इम्युनिटी बद्दल बोललो आणि जसं तुम्ही म्हणालात की एक फूड सप्लिमेंट आहे, तर आपल्याला जी पोषक किंवा मूल्यद्रव्य जी लागतात ती या सगळ्यातनं आपण घेऊ शकतो आणि त्यांनी आपण इम्युनिटी वाढवू शकतो. परंतु काही लोकांचे फीडबॅक असे आहेत किंवा काही लोकांच्या मनात अशा शंका येतात, कारण कुठल्याही गोष्टी नवीन सुरुवात जेव्हा करतो तेव्हा स्वाभाविक आहे की लोकांना शंका असतात. तर त्यातल्या 1-2 गोष्टी तुम्हाला मला विचारायच्यात प्रामुख्याने, की आयुष नोनी संदर्भात आपण ते सुरू केलं, त्याचं सेवन घेणं चालू केलं की मग वजन आपलं वाढतंय का किंवा वाढू शकेल का, ही एक अत्यंत मोठी शंका लोकांच्या मनात येऊ शकते किंवा आलेली आहे. त्याविषयी काय सांगाल आधी? आयुष नोनी घेतल्यानंतर वजन वाढेल असं काहीही होणार नाहीये, कारण त्याचे जे घटक आहेत त्या कुठल्याही घटकाने वजन वाढणारच नाहीये. पण त्याचा उलट तुम्हाला असा फायदा होऊ शकतो की तुमचं पचन चांगलं सुधारेल, तुम्ही जे खातायत ते अन्न तुम्हाला नीट पचलं जाईल, त्याचं नीट डायजेशन होईल आणि त्यामुळे तुमची एकंदर कार्यक्षमता सुधारेल, पण वजन वाढणार नाही. नक्की. मला वाटतं हे आपण आश्वस्त करू शकतो लोकांना, कारण हल्ली ओबेसिटी हा प्रकार एवढा वाढलेला आहे, त्याच्यामुळे या शंका येणं स्वाभाविक आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर शरीरातली आपली उष्णता वाढेल का आणि मग त्याचा परिणाम इतर कुठल्या गोष्टींवर होईल का, तर त्या अनुषंगाने स्पेसिफिकली आयुष नोनी संदर्भात काय सांगू शकाल? आयुष नोनी मधले जे घटक आहेत त्या कुठल्याही घटकाने उष्णता वाढत नाही.
तर यातील सगळे घटक जे आहेत ते तुमच्या दोषांचं बॅलन्सिंग करणारे आहेत. तर कुठल्याही त्या एका घटकाने तुमची उष्णता वाढेल असं नाहीये. त्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता अजिबात वाढणार नाहीये. पण जसं तुम्ही आता आपण कारणांविषयी बोलतोय, जसं तुम्ही म्हणालात की एक बदलती जीवनशैली एक अत्यंत प्रामुख्याने असलेलं दिसलेलं रिझन आहे, परंतु बऱ्याच वेळेला असं डायबिटीस संदर्भात स्पेशली बोललं जातं की हेरिडेटरी फॅक्टर. तर मग डायबिटीसमध्ये हेरिडेटरी फॅक्टर हा किती महत्वाचा रोल प्ले करतो? हो, निश्चितच डायबिटीसमध्ये अनुवांशिकता हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे तुमच्या आई वडिलांना असेल किंवा आईकडच्या फॅमिलीत असेल किंवा वडिलांकडच्या फॅमिलीत असेल तर तो तुम्हाला येण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. पण आयुर्वेदाचा जर तुम्ही वापर केला तर आपल्याला हे टाळता येतं. आयुर्वेदात आपल्याकडे गर्भसंस्कार ही पण एक संकल्पना आहे. त्याच्यात आपण हे सगळे ते उपचार करून आपण हे आधीच आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी अवरोध निर्माण करता येतो. पण त्याच्यानंतरही जर तुम्हाला तुमचे आई वडील जर डायबेटिक असतील तर तुम्ही योग्य जीवनशैलीचा वापर करा, योग्य आहार विहार घ्या, व्यायाम करा, डॉक्टरांच्या सल्ल्याचा वापर करून तो योग्य व्यायाम करा, तर तुम्हाला नक्कीच यापासून वाचता येईल. तर डॉक्टर, तुम्ही जसं सांगितलं तसं की अनेक डायबिटीसचे जे पेशंट आहेत, आता तुम्ही यांना सजेस्ट केलाय की तुम्ही आयुष नोनी डायबिटीस प्लस घेऊ शकता, D+, परंतु आपल्याला असे प्रेक्षकही आपल्याकडे आहेत ज्यांनी ऑलरेडी ते घेतलंय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेमका कशा प्रकारे बदल झालाय तो आपण समजून घेऊया. असे प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सांगा, तुमचा अनुभव नेमका कशा प्रकारे होता, तुमच्या आयुष्यात नेमक्या काय समस्या होत्या, डायबिटीस किती होता आणि आज तुम्ही आयुष नोनी D+ घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झालाय? माझे नाव शंकर वाडे, माझे वय सध्या 50 वर्ष असून मला डायबिटीसचा त्रास हा 5-6 वर्षापासून आहे आणि त्यामुळे मला थकवा येणे, अंग दुखणे, भूक जास्त लागणे, झोप जास्त येणे अशा बऱ्याच तक्रारी होत्या. त्यामुळे मला 4-5 महिन्यापासून मी आयुष नोनी D+ हे औषध हे घेत आहे. तर त्याचा मला बराच फायदा झालेला आहे. त्यामुळे मला शुगर लेवल पण कमी झालेली आहे आणि माझ्या अंगामध्ये एक स्फूर्ती आल्यासारखं वाटते. त्यामुळे थँक्यू आयुष नोनी D+. डॉक्टर, आपण ऐकलं त्यांचंही मनोगत आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्यात खरोखरच खूप ड्रास्टिक डिफरन्स आलेला दिसतोय. त्याच्यामुळे आपणही नक्कीच इतरही डायबिटीसचे जे पेशंट आहेत, डायबिटिक आहेत, त्यांना हे सांगू शकतो की आपण आयुष नोनी D+ नेमकं का घ्यायला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट मला वाटतं त्यांनाच दिसले असतील. आपण पुढचा प्रश्न घेऊया. बोला, कोण बोलताय, तुम्ही कुठून बोलताय आणि तुमची आरोग्य समस्या काय आहे? हॅलो. हा, बोला. नमस्कार, मी पूजा बोलते कोल्हापूरवरून. बोला पूजा. मॅम, माझ्या मम्मीचं वय 40 आहे आणि मम्मीला म्हणजे 3 वर्ष झाले डायबिटीस आहे. बर. आणि मेडिसिन वगैरे चालू आहेत. बर. पण म्हणजे तुमच्या इथे जे काही प्रोडक्ट आहे म्हणजे ते आयुष नोनी ते काही यूज करू शकतो का डायबिटीससाठी? बर बर, नक्की पूजा. पूजा, नक्कीच आपण तुझ्या आईला हे चालू करू शकतो. आयुष नोनी डायबिटीससाठी जे आहे D+ ते नक्कीच सुरू करू शकतो, कारण त्याच्याने त्यांच्या जनरलाइज हेल्थवर त्याचाच खूप चांगला परिणाम दिसणार आहे. म्हणजे डायबिटीसची जे लक्षणं आहेत त्यामध्ये आपल्याला कुठेतरी त्यांना जरा फरक दिसून येईल. त्याचबरोबर त्यांची इम्युनिटी वाढायलाही त्याच्यासाठी मदत होणार आहे. तर तुझ्या आईला हे आपण नक्कीच सुरू करूयात. आणि 3च वर्ष झाली आहे डायबिटीस होऊन, तर ते आता सध्या बहुतेक गोळीच घेत असतील, तर पुढे जाऊन त्याचं इन्शुलिनमध्ये रूपांतर व्हायला नको आहे आपल्याला. तर आपण हे त्यांना नक्कीच सुरू करूयात. नक्की. मला वाटतं जसं आपण म्हणतोय तसं की इम्युनिटी बुस्टर म्हणून सुद्धा याचा वापर करता येतोय. फूड सप्लिमेंट आहे आणि डायबिटीसच्या पेशंट करता एक स्पेसिफिकली आपण प्रोडक्ट बनवलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं, कारण बऱ्याच वेळेला अनेक औषधं मग डायबिटिक पेशंट्समध्ये देता येत नाही. तर त्या अनुषंगाने मला वाटतं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. परंतु आता डायबिटीस जर का झाला असेल तर मग उपचारांमध्ये आपण उपचार करू, पण त्याचबरोबरीने आपण आयुष नोनी D+ जर का घेतलं तर त्याचा किती उपाय किंवा इफेक्ट दिसू शकेल? म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर जर तुम्हाला डायबिटीसचे काही मेडिसिन्स चालू असतील, ॲलोपॅथीमधले काही लोकांना इन्शुलिनही लागत असतं, ते चालू असताना आपण आयुष नोनी D+ नक्कीच देऊ शकतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे हळूहळू तुमची शरीर क्षमता सुधारत जाते. आणि त्याबरोबरीने तुम्ही योग्य व्यायाम केला, योग्य आहार घेतला आणि आयुष नोनी D+ हे चालू असेल तर कुठेतरी आपण त्या औषधांचा डोस कमी करू शकतो. हळूहळू कदाचित ती औषधं आपण कमी करू शकतो. म्हणजे रिव्हर्स ऑफ डायबिटीस होण्याचे चान्सेसही वाढू शकतात. ती खूप कठीण क्रिया आहे, पण आपण जर सातत्याने प्रयत्न केले आणि हे सतत घेत राहिलो तर त्याचा नक्कीच कुठेतरी आपल्याला चांगला फायदा दिसून येईल. नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जसं म्हणतोय की डायबिटीस संदर्भात, परंतु एकूणच जर का हे इम्युनिटी बुस्टर आहे आपल्या हे सगळे फूड सप्लिमेंट्स, तर लहानपणापासून हे मुलांना सातत्याने द्यावं का आणि त्याचा मग किती आपल्याला रिझल्ट चांगले मिळू शकतील? लहान 2 वर्ष वयापासून पुढे आपण हे देऊ शकतो आणि त्याच्याने आपल्याला इम्युनिटी वाढण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
पण जसं आपण म्हणतो की आपण लक्ष पण ठेवलं पाहिजे की काही वेगळे आजार मुलांमध्ये दिसून येत नाही आहे ना, काय वेगळे सिम्पटम नाही आहेत ना, तर आपण वेळोवेळी त्याचा डॉक्टरांचा सल्लाही घेतला पाहिजे आणि त्या सल्ल्यानुसार आपण हे फूड सप्लिमेंट म्हणून आयुष नोनी आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो इम्युनिटी बूस्टर म्हणून. डॉक्टर अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. असे अनेक कॉलर्स आपल्याला फोन करत असतात, त्यांना अनेक शंका असतात. तर आपण जसं म्हणतो तसं की या सगळ्या प्रश्नांना आपण उत्तरं देतोच आहे, परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर प्रेक्षक पुन्हा एकदा आयुष नोनी डी प्लस आणि आयुष नोनी ऑर्थो प्लस या सगळ्या फूड सप्लिमेंटच्या आहेत, त्या कशा प्रकारे घ्यायच्या, त्याचा डोस काय आहे, तुम्ही कुठून मागू शकता, कशा प्रकारे मागू शकता हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकरता तुम्हाला फक्त आमच्या नंबरवर, खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही घर बसल्या अत्यंत कमी खर्चात या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही तातडीनं बिनधास्त, कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहे, त्यामुळे निर्धास्त होऊन या सगळ्या गोष्टी इमिजिएटली सुरू करा. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला थेट डॉक्टरांशी बोलूनच त्यांच्या सल्ल्यानेच कुठल्या गोष्टी सुरू करायच्या असतील तर त्याकरता सुद्धा तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलही करू शकता, आम्हाला व्हॉट्सअपवर तुमचे रिपोर्ट्सही पाठवू शकता आणि थेट आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उपचार आणि उपाय सुरू करून घेऊ शकता. आपण पुन्हा भेटूया आणि या विषयांवरती चर्चा करूच या, परंतु आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.